नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या जीडीसीए कॉलेज या चॅनलमध्ये. मी डॉक्टर अशोक जोगदन. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, कारण जे काही आपली ऑनलाईन बॅच आहे ना, त्यामध्ये आता यामध्ये कसं झालंय की जे काही विद्यार्थी आता बरेचसे कॉल आले आम्हाला की सर आम्हाला वाटतं आता ज्यांनी आपल्या नोट्स नाही घेतल्या त्यांचेच कॉल आहेत खरं तर त्यांचं असं म्हणणं आहे की सर मला असं वाटतंय की माझे 2 विषय जातील किंवा 3 विषय जातील किंवा 1 विषय जाईल, तर त्यासाठी काही प्रोव्हिजन करता येऊ शकतं का. आता त्या केसमध्ये आपण काय करणार आहोत हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मी. जर समजा तुम्हाला 3 विषयालाच ऍडमिशन करायचं, समजा एक पहिला विषय क्रमांक 1 असेल किंवा विषय क्रमांक 3 असेल आणि विषय क्रमांक 6 असेल किंवा 5 असेल, जो काही विषय तुम्हाला वाटतं हे जाण्याची शक्यता आहे किंवा हे मला मिळणार नाही, याला मार्क्स कमी मिळतील असं वाटत असेल, तर त्या विषयासाठी तुम्ही आत्ताच तयारी करू शकता, जेणेकरून तुम्ही 2027 मध्ये एक्झाम देऊ शकता तेवढ्याच विषयासाठी. पण हे जर विषय जातील, कशावरून कळतं तुम्हाला की जर तुमच्या बाकीचे जे विषय आहेत, समजा उर्वरित विषय असतील 3, तर त्या 3 विषयाला 50 पेक्षा जास्त मार्क असल्यानंतर ह्या जे 3 विषय आहेत तुमचे 50 पेक्षा जास्त मार्क्सचे, त्याच विषयाला एक्झाम्शन मिळणार. बाकीचे जे विषय असतील त्यांना तुम्हाला एक्झाम्शन मिळणार नाही. सो त्यामुळे एखाद्या विषयात 40 मार्क असतील आणि बाकीच्या विषयात 30-35 मार्क असतील तर ते विषय जातातच. सो जेवढ्या गोष्टी जे विषय जातील ते तेवढे तुम्हाला द्यायचे आहेत. सो या केसमध्ये ज्या विद्यार्थ्यांना वाटतं की माझे हे 3 जाण्याची शक्यता आहे किंवा 4 जाण्याची शक्यता आहे, तर त्या 4 विषयासाठी आपण कोचिंग घेणार आहोत किंवा तेवढ्या म्हणजे आपण तर सगळेच घेणार आहोत, पण ज्या विद्यार्थ्यांना करायचंय फक्त लिमिटेड कोर्सेससाठी किंवा लिमिटेड सब्जेक्टसाठी म्हणतो आपण, तर लिमिटेड सब्जेक्टसाठी ज्यांना करायचं ऍडमिशन त्यांनी नक्की विचारून ऍडमिशन करू शकता. साधारणपणे 3,000 रुपये पर सब्जेक्ट आपण ठेवलेली आहे कॉस्ट. त्याची ऑनलाईन प्रक्रिया कशी आहे, त्याचं लॉग इन कसं मिळेल काय वगैरे सर्व गोष्टी तुम्हाला अपडेटेड येत राहतील. थोडासा वेट करा, एक साधारणपणे पुढच्या महिन्यामध्ये तुम्हाला सर्व अपडेट येत राहतील त्याचे. ज्या विद्यार्थ्यांना करायचं ऍडमिशन त्यांनी नक्की करू शकता. आणि हे काय मी सांगतोय म्हणून तुम्ही करा असं अजिबात नाहीये. तुम्हाला आपल्या ज्यांनी नोट्स घेतल्या त्यांनाही तुम्ही विचारू शकता आपला जो नोट्स आणि त्याचा जो हे आहे रेशो आहे तो कशा प्रकारे आणि किती चांगल्या पद्धतीने आपल्या नोट्स मधून उत्तर परीक्षेमध्ये प्रश्न आले होते. सो त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना करायचंय आणि बंधन नाहीये, म्हणजे तुम्ही केलंच पाहिजे त्याशिवाय तुम्ही पास होणार नाही, अजिबात असं नाहीये. तुम्ही नक्की विचारा, सगळ्या गोष्टीची चौकशी करा आणि त्यानंतर तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. म्हणजे पूर्ण प्रॉपर इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळाली तरच तुम्ही घ्या ऍडमिशन. ज्या विद्यार्थ्यांना, जसं मी म्हटलं की ज्या विद्यार्थ्यांना वाटतंय की 2-3 विषय जातील, तर त्या विद्यार्थ्यांनी नक्की ऍडमिशन घ्या. त्यामध्ये आपण काही प्लॅन केलं, जसं 3,000 रुपये पर सब्जेक्ट आहे ती फीस, तर ती तुम्ही पे करून तुम्ही नक्की ऍडमिशन घेऊ शकता. त्याचं पोर्टल वगैरे सर्व गोष्टी मिळतील तुम्हाला. त्याला साधारणपणे 1-1.25 महिना लागेल. आज तुम्ही फीस पे केल्यानंतर 1-1.25 महिन्यानंतरच मिळेल तुम्हाला ते. मग भलेही तुम्ही कोर्स चालू झाल्यानंतर घेतलं तरी ते लगेच मिळणार नाही लॉग इन, कारण त्या प्रोसेसला थोडासा वेळ लागतो. सो त्यामुळे तुम्हाला तेवढा वेट करावा लागेल. सो त्यामुळे ज्यांना ऑनलाईन बॅच साठी ऍडमिशन करायचं त्यांनी आताच रजिस्ट्रेशन करून घ्या, जेणेकरून तुम्हाला फायदा होऊ शकतो. तर ज्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट येईल डिसेंबरमध्ये, त्या विद्यार्थ्यांसाठी समजा त्यांनी 3 विषयासाठी आपल्याकडे कोचिंग घेतलेलं आहे आणि 3 विषयामधले त्यांचे समजा 1 विषय ऑलरेडी निघलेला आहे, समजा 4 विषय निघले तर 2च विषय राहिले आहेत, ते कधी कळेल डिसेंबरमध्ये. मग त्या 2 विषयाचे जे काही पैसे असतील तेच तुमच्याकडनं घेतले जातील, बाकीच्या 1 विषयाची तुमची फीस वापस दिली जाईल. ठीक आहे, हा म्हणजे आपण एक उपक्रम ठेवलेला आहे, म्हणजे तुमच्याकडनं 1 रुपया आपण एक्स्ट्रा घेणार नाही किंवा तुमची फीस आपण ठेवणार नाही. ठीक आहे, त्या सर्व गोष्टी आपण प्लॅन करूनच देतोय तुम्हाला. आय होप तुम्हाला ह्या गोष्टी थोड्या क्लिअर झाल्या असतील. जरी क्लिअर नसेल झालं तर नक्की कॉल करून विचारा नेमकं काय प्रोसेस आहे, कशा प्रकारे करता येईल. तुम्हाला सर्व गोष्टीचे उत्तरं दिली जातील. आणि जीडीसीए कॉलेजच्या अन्य कोर्सेसबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया कॉल करा, विचारा आम्हाला काय कोर्सेस आहेत, जसं ओपन स्कूलिंग 10वी-12वी आहे, डिस्टन्स मध्ये एमबीए वगैरे कोर्सेस आहेत, ऑनलाईन एमबीए कोर्सेस आहेत, पुणे विद्यापीठाचं वर्किंग प्रोफेशनसाठी एमबीए आहे, ज्यामध्ये एमबीए HR, एमबीए ऑपरेशन, एमबीए फायनान्स, एमबीए मार्केटिंग, एमबीए सप्लाय चेन असे सर्व विषय आहेत. कशा प्रकारे तुम्हाला प्लॅन करता येऊ शकतो, त्याची प्रोसेस काय, या सर्व गोष्टी तुम्हाला सांगितल्या जातील. ज्या विद्यार्थ्यांना करायचे त्यांनी नक्की संपर्क साधून विचारू शकता. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या जीडीसीए कॉलेज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अधिक माहितीसह नवीन विषयाबद्दल. तोपर्यंत नमस्कार.